तर मित्रांनो, वेलकम बॅक टू अनदर व्लॉग. आजची डेट आहे 9 तारीख आणि आता वाजलेत 9:45. आता आम्ही चाललोय, म्हणजे मी, मम्मी, पप्पा आणि दीदी. नाही, विरारला चाललोय. जो लग्नाचा मेन्यू आहे, काय काय लग्नात डिश ठेवायचे आहेत ते ठरवायचं आहे. आणि जाणारे घाटकोपरला मामाकडे. दीदीचं केळवण आहे, तर पप्पा बोलले चला सगळ्यांनी जाऊया. तर आता आम्ही निघू आणि मग देवपूजून पप्पा आले. मी गाडी फुल चुम्मेश्वरी धुतले सकाळ सकाळच. हिअर दादा नोईज, फक्त टायर नाही जास्त धुतलेत, बाकी सगळं एकदम चुम्मेश्वरी. तर आता बघू किती वेळ लागतो ह्यांना निघायला. 10 वाजता निघायचं होतं, 11 वाजेपर्यंत आपल्याला पोचायचं होतं. आलेत सगळे आणि इथं आहे सुंदरी. आम्ही आता इकडे गेलेलो नाश्ता करायला आणि मम्मी येत नव्हती, पण आम्ही गेलो. मम्मीला खेचून नेलं मी. तर आता आम्ही निघतोय, थोडा लेट झालाय त्याच कारणामुळे. आणि पप्पा फुल एकदम रेडी आहेत. शॉर्ट में निघा डॉन. डायरेक्ट इथे आलेलो आम्ही नाश्ता करायला. म्हणजे ॲक्च्युली दीदीचं केळवण करायचं होतं, बट टाईम नव्हता आज. सो आम्ही आत्या बोलली नाश्ता करायला आहे. मावशी आज परत भाऊजींना भेटत जातोय आम्ही आफ्टर 2 days. बट तीच खुशी, तोच चेहरा. बापरे, ऐकत नाही. ते ब्लॉग बघतात. हाय, CNG फुल केलाय. गाडी आम्ही डायरेक्ट जातो विरारला. आणि हा ठीक आहे, तर चला. गाईज, एक छोटासा प्रॉब्लेम आहे. जो हे इकडे एक निघाले ना, हे समोरचं, त्याचा स्क्रू लावून घ्यायचं आपल्याला. गाडीला थोडंसं उचललंय आणि ते स्क्रू लावलाय. थोडंसं ते प्रोटेक्टर असतं ते निघालंय, बाकी एवढा काही इश्यू नाही आहे. तिथे आता अजून आम्ही आंबाडीमध्येच आहे, अजून आम्हाला टाईम लागणार आहे थोडासा. अजून 11:15 झाले, आता इथंच 11 वाजलेत. तर किती वेळ लागतं किती नाही काय माहिती. आम्ही डायरेक्ट मग हे सगळं रिपेअर झालं ना की मग डायरेक्ट जाऊ मी विरारला. लगेच गाडी गॅरेजला नाही. गाडी गॅरेजला नाही आणले, ते थोडं लागतंच. गाडी आपला रस्ता एवढा चांगला नाही. निघतो आता आम्ही हे झाल्यावर. बघा, होऊन जाईल लगेच कार्यक्रम. हो गया डन सीन. 1 सेकंदाचं काम होतं, ते स्क्रू निघालेला फक्त. आता आम्ही निघू. तर गाईज, हे आहे आपलं लग्नाचा हॉल. ती गाडी आपण इकडे लावले समोर आणि हे आपलं हॉल आहे. हावाला म्हणजे तिकडनं एंट्री असणार आहे. ते हावाला मेन आहे, इकडं आपला हॉल आहे. आणि इथं ऑफिस आहे पप्पा. ते इकडं मीटिंग चालू आहे थोडं, आणि इकडं एक साऊथ इंडियनचे प्रोग्राम चालू आहे. आणि हा एवढा मोठा हॉल आहे. आता काही डेकोरेशन तर काय केलं नाहीये. सेम टॉप मॉडेल आहे हा डिझायरचा, आणि आम्ही जो घेतलाय तो सेकंड टॉप आहे. आणि बघा आमची तिकडे लावले ही व्हाईट वाली, आणि ही वाली बघा टॉप मॉडेल. बाप दिसते, बाकी काय पण बोला. तिचे हेडलाईट भारी आहेत. हो, आता आम्ही जातोय तिकडे. पार्किंगची जागा आहे, ती बघायला जातोय आम्ही. ओरडतात नुसते. तुझं पेंग्विन आहे तू. तू कसं बोलतो बोल म्हणून. अरे मग तू काय पण बडबडतेस भाई, हदळून टाकशील. हे बघा, इकडे पार्किंगचा एरिया बनणार आहे. ऍक्च्युअली इकडचं काम बाकी आहे, सगळं प्लेन होणार आहे, सगळं जेवढं दिसतं तेवढं. आणि मग ते पार्किंग साठी यूज होईल. मी म्हैसूर मसाला घेतो. मी थोडासा हॉल्ट घेतला, अर्धा तास आहे फक्त. आता पोचू आम्ही अर्धा तासात, म्हणजे राहुलच्या घरी पोचू. आम्ही डायरेक्ट निघालो, भूक लागले मला लय, जेवायला टाइम लागणार आहे. सो आम्ही आलो अन्ना एक्सप्रेस कडे आलो. इधर पोडी मसाला डोसा आहे. की नाही कसा लागतो तो आम्ही बघू, ट्राय करतो आता. आणि पप्पा तिकडे गेलेत आणायला पाणीपुरी आणि शेवपुरी आणायला. गाईज, पोडी मसाला डोसा असा आहे. ह्याच्या आतमध्ये भाजी आहे की नाही काय माहिती. भाजी नाही याच्यामध्ये, त्याच्या आतमध्ये मसाला आहे. लिटरली अलग ही सीन हो गया गाईज. बसून खातो लगेच रापसाप. मध्ये मसाला आहे, त्याला पोडी बोलतात, तो बोलला. आणि अशी चटणी आहे,
आणि ही एक चटणी हे अलगच आहे, सांबार नाहीये. इडली सांबार नो. हे तू वडापाव का मला डोसा दे. मला पण दे ना. चांगलं ऍक्च्युअली टेस्ट चांगली. ह्यांनी माझा डोसा लापलाय. अजून एक ऑर्डर केला ह्यांना आवडलाय म्हणून. मला अर्धा डोसा खायला. आता आम्ही तिघांमध्ये अजून एक खाऊ. त्याला मला 3 प्लेट करून दे. त्याला सांगतो मी. रणवीत खाऊन पिऊन हो 5:30 झाले. आता लवकर घरी जायला मामाच्या लवकर. चला मामाच्या घरी पोहोचलोय आम्ही. राहुल तू काय घेतलंयस? मी ब्लॅक कोट. कोड घेतलाय त्यांनी आणि हे मामा दाखवते कपडे कधीपासून. आणि मामी जेवण बनवत होती. 6:30 वाजले. तर त्याच्यानंतर जेवण होईल. 8 वाजेपर्यंत जेवण आम्ही 8:30 पर्यंत निघू. मामा हाय कर. मामा मामा हाय कर. हाय हाय. पनीरची भाजी बनवली. पनीर ऑल टाइम पनीर. भाईसाठी जेवण सजवायला लागेल ना, मग आम्ही डेकोरेशन करायला लागेल ना. ते बघा जे हे आहे हे केलंय थोडं सजवलंय. आणि ही नवरी बाई ज्यांचं केळवण करत आहेत. आणि जेवणामध्ये काय काय तुम्हाला सांगतो मी. त्याची सुरुवात चालू. बरं चला डन डन झालंय सर. जेवायला हे आहे पनीरची भाजी, वडा, काकडी, थेंब 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 थेंब. आता आम्ही जेवण घेतो फटाफट. मला पनीर द्या फक्त पनीर. निघतोय. जेवण एक नंबर होतं. मॅमी थँक्यू फॉर जेवण. वाजलेत 10:10 असू द्या तुमच्या हात. आता चला जगदीश. अरे भानके पकोड्या. मून बघा ऑरेंज झालाय पूर्ण. हा दिसतोय. चिंदी समजलास का रे? चिंदी समजलास तू? खायचं तर काय करणार. आम्ही मून पूर्ण ऑरेंज झालाय आणि मामा आम्हाला सोडा आला. फुल्ली बनियान बॉय. हे पूर्ण भयंकर उतरण आहे. दिसत नाही कॅमेरामध्ये. आणि मामा पहिले तिकडे त्या डोंगरावर राहायचा. तिकडच्या त्या डोंगरावर. बाय मामी. बाय बाय मामा. चला काय आता जाऊ डायरेक्ट घरी. चला बाय बाय. तुम्हाला भेटू डायरेक्ट घरी. आलोय आम्ही. खूप थकलोय. मला लय झोप यायला लागली. 1:06 झाले आणि तिघीच्या तिघे झोपलेले. पप्पा मध्ये जागे होते. अंबाडीपासून पप्पा थोडे आरामात आले. आणि आता मी पण खूप थकलो. आता मी झोपून आले. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ब्लॉग इथंच एंड करूया. लाईक कमेंट शेअर करा. बाय. गुड नाईट.